सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन समिती या संस्थेच्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अष्टशताब्दी महोत्सवानिमित्त श्री चक्रधरायन या सदरांतर्गत आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्वप्रथम मी आपणा सर्व दर्शकांना अष्टशताब्दी महोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। आज स्वामींच्या एका गुणवैशिष्ट्याचं आपण चिंतन करणार आहोत। श्री चक्रधरायन या सदरामध्ये अनेक गुणवैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत। आजचा जो आपला विषय आहे आणि जे स्वामींचं वैशिष्ट्य आज आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे स्वामींचा समता विचार। स्वामींचा समतेचा विचार कशा पद्धतीचा होता, स्वामींची समानता, स्वामींची समता, स्वामींचं समत्व हे नेमकं कसं होतं हे आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत। कारण परमेश्वर हा मुळातच सम आहे। स्वामी सांगतात की जीव विषम आहे तर परमेश्वर हा सम आहे। तो सर्वार्थाने सर्व दृष्टीने तो सम असतो। आमचे शास्त्रकार सोमकांताचा दृष्टांत देत सांगतात की चंद्रकिरण हे सर्वच वस्तूंवर पडतात, परंतु सोमकांत तो द्रवे। जो सोमकांत असतो तो द्रवतो। एर ठिकाणी मात्र अशा पद्धतीची कृती घडत नाही, सोमकांत मात्र द्रवल्या जातो। परमेश्वर सर्वांना समज देतात। चंद्रकिरणांचा प्रकाश सर्वांवर समज पडतो, त्याच्यामध्ये कुठलाही भेद होत नाही। जीवाचं देखील असंच आहे। जो सोमकांताच्या दृष्टांतीचा असतो तो तिकडे वेधला जातो। आम्हाला असं वाटतं की परमेश्वराने कुठे कमी अधिक केलं की काय, परंतु परमेश्वर तर समदाता आहे। त्याचं ज्ञान सम आहे, त्यानं दातृत्व केलेली गोष्ट ही सम आहे आणि म्हणून समत्वाचं लक्षण हे जसं तसं ईश्वर अवताराच्या ठिकाणी आढळतं। मग असं असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचीच समत्वार्थी विशेषता काय आहे हे आपल्याला आजच्या सत्रामध्ये समजून घ्यायचं आहे। सर्वज्ञांचा समतेचा विचार कसा होता। आपण नेहमी ऐकत असतो की सर्वज्ञांनी स्त्री पुरुष समानता सांगितली। आपल्याला डोमेग्रामचा प्रसंग देखील आठवत असेल। सारंग पंडित स्वामींच्या दर्शनाला आलेले होते आणि सारंग पंडितांनी स्वामींच्या भोवती असलेल्या निरूपण ऐकत असलेल्या स्त्रियांना बघितलं आणि सारंग पंडिताच्या मनामध्ये चलबिचलता तयार झाली। सारंग पंडित म्हणतात की या स्त्रियांना मोक्षाचा अधिकार कोणी दिलेला आहे। खरं तर यांना तेलंग देशाला पाठवावं आणि तिथं त्यांच्याकडून काम करून घेतलं जावं। शास्त्र चिंतनाची बाजू ही पुरुषाची आहे। त्याने अभ्यास करावा, त्याने निरूपण ऐकावं, त्याने शास्त्र श्रवण करावं। अशा वेळेस त्यांच्या मनातला भाव जाणून स्वामींनी त्यांना शिक्षा पण केल्याचा संदर्भ आपल्याला डोमेग्रामचे चरित्र सांगतं। स्वामींची स्त्री पुरुषाविषयीची असलेली दृष्टी ही सम आहे। तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्याला मोक्षाचा अधिकार हा आहे आणि म्हणून स्त्री पुरुष समानता ही सर्वप्रथम स्वामींनी सांगितली। अशाच काही समतेच्या गोष्टी याही पलीकडे जाऊन आपल्याला पाहायला मिळतात। तत्कालीन समाजस्थितीमध्ये असलेलं ब्राह्मणांचं इतर ठिकाणी ब्राह्मणांचं असलेलं वर्चस्व हे स्वामी त्या ठिकाणी नाकारलेलं आहे व चातुर्वर्ण मग ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल या सर्व जातींच्या सर्व वर्णाच्या लोकांना मोक्षाचा अधिकार स्वामींनी त्या ठिकाणी 12व्या शतकामध्ये दिला। ही स्वामींची वर्णव्यवस्थेविषयीची असलेली समानता या ठिकाणी आपल्याला दिसून येते। इतकंच काय, सामान्य गोष्टीमध्ये
स्वामी निरूपण करत असताना समदर्शित्वाचा विचार स्पष्ट करतायत। औसाने एक दगड उचलून कुत्र्याला मारला, स्वामींनी आपला श्रीमुकुट धरला आणि स्वामी सांगतात की आम्ही व्यापक आहोत, सर्व स्थितीविषयीचं आमचं समदर्शित्व त्या ठिकाणी आहे। आणि स्वामींनी समदर्शित्वाचा जो विचार आहे तो त्या ठिकाणी समतारूप विचाराच्या माध्यमातून व्यक्त केल्याचा आपल्याला आढळतो। याही पलीकडे जाऊन स्वामींनी स्त्री पुरुष समानता सांगितली, स्वामींनी वर्ण व्यवस्थेची समानता त्या ठिकाणी सांगितली, स्वामींनी जातीयतेची समानता त्या ठिकाणी निर्माण केली। स्वामींनी याही पलीकडे जाऊन गरीब असेल श्रीमंत असेल हा देखील सम आहे। समलोष्टाश्मकांचन, की जो समदर्शीन पुरुष आहे त्याच्या दृष्टीने सर्व सम असतं। भगवद्गीतेमध्ये श्री गोपालकृष्ण महाराज समत्वाचा विचार स्पष्ट करतात। सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो। कुठलीही कृती करत असताना तिथे सम आणि स्थिर असणं गरजेचं आहे। सुख असेल दुःख असेल याविषयी समत्वाचा विचार असला पाहिजे, लाभ असेल हानी असेल त्याविषयी सम असलं पाहिजे, जय असेल पराजय असेल तिथे आम्ही सम असलं पाहिजे। आणि याच गीतेच्या श्लोकाला स्वामींनी स्पष्ट करत जनसामान्यांना उपदेश केला व समत्वाची भूमिका स्पष्ट करत स्वामींनी मारिता आणि पूजिता या दोन्हींचं टोक हे एकाच स्थितीवर पाहण्याचं पाहण्याचा व समदर्शित्वाचा विचार स्वामींनी त्या ठिकाणी स्पष्ट केल्याचा आपल्याला आढळतो। मारणारा आणि पूजणारा हे दोन्ही जे आहेत हे तुमच्यासाठी समानची व्हावी, समानच असले पाहिजे। विचार करा, ही साधारण गोष्ट नाही बंधूंनो। मारणाऱ्याविषयी आमचा क्रूर भाव असता कामा नये आणि पूजणाऱ्याविषयी आमचा अहोभाव असता कामा नये। या दोन्हींचा विचार हा एकाच पातळीवर असणं म्हणजे समदर्शित्व आहे, म्हणजे स्वामींचा समता विचार आहे। गरीब असेल श्रीमंत असेल त्याकडे देखील आमची पाहण्याची दृष्टी ही सम असली पाहिजे असं या ठिकाणी स्वामी सांगतात। स्वामींचा मुक्काम लोणार येथे होता। त्यावेळेसचा महाराष्ट्राचा राजा कान्हरदेव स्वामींच्या दर्शनाला येतो। स्वामींची कीर्ती त्याने ऐकली एका पुजाऱ्याकडून आणि स्वामींची श्रीमूर्ती पाहून तो अतिशय प्रसन्न झाला। त्याने आपल्या सेवकाकरवी एक सुवर्ण आसूंची थैली वाखारी त्या ठिकाणी बोलवली आणि ती स्वामींना अर्पण केली। स्वामी मात्र स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये एक जीवनमुक्ताची अवस्था स्वामींनी त्या ठिकाणी धारण केलेली होती आणि त्याच्या समोर त्यांनी ती स्वामींच्या समोर ठेवलेली थैली स्वामींनी पाहिली। स्वामींनी त्या सोन्याकडे पाहिलं, मातीकडे पाहिलं आणि राजाकडे पाहिलं। काय हेरायचं ते राजाला समजलं। त्याच्या जवळचा जो पुजारी होता तो म्हणाला, घ्या घ्या सिंगनाचा कानू तुम्हावरी प्रसन्न झाला असे। त्यावर कान्हरदेवाने नकार दिला की अरे थांबा, हे बाकीच्यांसारखे नाही आहेत। यांच्या दृष्टीने राजा आणि रंक समान आहेत। यांच्या दृष्टीने हे मृत्तिका आणि हेम हे दोन्ही तुल्य आहेत। इथे जे आहे यांच्या ठिकाणी कुठलाही भाव नाही, यांच्या ठिकाणी सर्व सम आहे। हा केवळ एक प्रपंच आहे, बस दुसरं काही नाही। केवळ एक प्रपंच, सोनं असेल तोही प्रपंचाचंच आहे आणि मृत्तिका ती देखील प्रपंचाचीच आहे। या माध्यमातून स्वामींनी तिथे आपला विचार स्पष्ट केला। राजा असेल रंक असेल, गरीब असेल श्रीमंत असेल, यामध्ये स्वामींचा विचार हा नेहमी समत्वाचा राहिला, समतेचा राहिला। परमेश्वर हा सम आहेच आहे, परंतु परमेश्वराने जी व्यवस्था केलेली आहे ती सुद्धा समत्वाचीच आहे। आणि म्हणून स्वामींचा समता विचार लक्षात घेताना आपल्याला लक्षात येईल की स्वामींचा जो विचार आहे तो समदर्शित्वाचा तर होताच,
स्वामींनी प्रबोधनही तशाच पद्धतीनं केल्याचं आपल्याला लक्षात येईल. याही पलीकडे जाऊन आणखीन आपल्याला समता विचार स्वामींनी सांगितलेला या ठिकाणी दिसून येतो की जीव जे आहेत सगळे सारखेच आहेत. सर्व धर्माविषयी कुणाविषयी स्वामींनी त्या ठिकाणी भेदभाव करू नये अशा पद्धतीचा देखील संदेश व्यक्त केला. वैर्याचा देव झाला तरी काही दगडे हाणून फोडावा. हा किती मोठा दृष्टिकोन आहे की ज्या दृष्टिकोनाचं अनुकरण आज जर समाजात घडलं तर बरेचसे तंटे आपसुकच मिटतील अशा पद्धतीचा महत्त्वाचा असलेला हा स्वामींचा समता विचार आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेतो आहोत. हा माझा आहे तो परका आहे हा विचार संकुचित करणारा आहे. अयम नीच परो व्यक्ती गणनाम लघुचेतसाम उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हा माझा आहे तो त्याचा आहे, तो दुसऱ्याचा आहे. हा आपला आहे तो परका आहे. ही भावना ही जी आहे लघुचेतसाम म्हणजे लघुचित्त ज्यांचं आहे की ज्याचं संकुचित विचारसरणी आहे अशांची विचारसरणी ही संकुचित अशी असते. परंतु ज्याचं चित्त हे एक विशाल असं झालेलं आहे त्याच्यासाठी वसुधैव कुटुंबकम ही जी पृथ्वी आहे, वसुधा म्हणजे पृथ्वी, हीच जणू काही कुटुंब आहे अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी तयार होते. आणि म्हणून समता विचारामध्ये स्वामींच्या ही जी भावना आहे ती भावना आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. स्वामींचा समता विचार हा स्त्री पुरुष समानतेला साधतो. स्वामींचा समता विचार हा जातीयतेबद्दलची समानता त्या विचारातून साधल्या जाते. स्वामींच्या समता विचारातून मारिता पूजिता असेल त्याच्या कृतीची समानता स्वामींच्या विचारातून साधल्या जाते. याही पलीकडे जाऊन स्वामींचा समतेचा विचार हा चतुर्विध भूतग्रामाला सम त्या ठिकाणी दर्शवितो. आणि म्हणून या अर्थाने स्वामींचा समता विचार या ठिकाणी आपल्याला अनुकरणीय व आपल्याला क्रियाशील करणारा हा अनुकरणशील असा हा विचार आहे. या विचाराला आपण आजच्या या ठिकाणी सत्रामध्ये श्रवण केलं. दंडवत प्रणाम. उद्याच्या सत्रामध्ये पुन्हा एका वेगळ्या विषयासह आपण या ठिकाणी पुन्हा एकत्र याच वेळेस उपस्थित राहणार आहोत. या सर्व सत्रांचा आपण लाभ घ्यावा अशा पद्धतीची एक आपल्याला सूचना वजा आवाहन करतो व या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.